हॅलो एस्पिरंट्स, मी मिथुन भोसले. आजच्या चालू घडामोडीच्या सेशनमध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा खूप खूप स्वागत करतो. जुलै महिन्याच्या चालू घडामोडीमधला आज आपण एक नवीन टॉपिक सुरू करतोय, तो म्हणजे पुरस्कार. ॲक्च्युली पुरस्कार सेक्शन आपण दोन पार्टमध्ये डिवाइड केलेले असतात, आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय आणि इतर पुरस्कार. सो आंतरराष्ट्रीय पुरस्काराचं आपलं हे आजचं लेक्चर आहे. सुरू करूया आपलं आजचं एक्साइटिंग लेक्चर. आपल्या देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सलग दुसऱ्या महिन्यामध्ये त्या ठिकाणी दुसऱ्या देशानं त्यांचा नागरी पुरस्कार देऊन सन्मानित केलेला आहे. नरेंद्र मोदी फ्रान्समध्ये बॅसिल डेच्या निमित्तानं त्या ठिकाणी गेलेले होते आणि ह्या बॅसिल डेच्या निमित्तानं जेव्हा नरेंद्र मोदी तिकडे गेले होते फ्रान्सला, तेव्हा फ्रान्स देशानं त्यांचा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींना सन्मानित केलेलं आहे. ओके, सो फ्रान्सच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने नरेंद्र मोदी सन्मानित. जेव्हा तुम्हाला असा प्रश्न विचारला किंवा या टॉपिकवरती प्रश्न विचारला जाईल, तेव्हा दोन अँगलने प्रश्न विचारण्याची शक्यता आहे. एक की कोणत्या देशानं त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित केलेला आहे, किंवा फ्रान्स देशानं नरेंद्र मोदींना जो काही पुरस्कार दिलेला आहे त्याचं नाव काय आहे. ओके, पुरस्काराचं नाव फार मोठं आहे, पण त्यातला पहिला शब्द तुमच्यासाठी फार महत्त्वाचा आहे. ग्रँड क्रॉस ऑफ द लीजन ऑफ ऑनर. लक्षात ठेवा, जसं आपल्याकडं पद्म पुरस्काराची श्रेणी आहे, तसं तिकडं लीजन ऑफ ऑनरची श्रेणी आहे. आणि ह्या लीजन ऑफ ऑनर मधला हा महत्त्वाचा आणि मानाचा पुरस्कार त्या ठिकाणी आहे, ग्रँड क्रॉस. ओके, सो ग्रँड क्रॉस ऑफ द लीजन ऑफ द ऑनर नावाचा फ्रान्स देशाचा जो काही सर्वोच्च सन्मान आहे, तो सन्मान नरेंद्र मोदींना मिळालेला आहे. इमॅन्युअल मॅक्रॉन जे फ्रान्सचे अध्यक्ष आहेत, त्यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार देण्यात आला. इथं मी फोटोग्राफ्स पण टाकलेत बघा. हे आहेत फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन आणि हे आहेत आपल्या देशाचे पंतप्रधान. त्यांना सन्मानित करताना तुम्हाला त्या ठिकाणी दिसत आहेत. हा पुरस्कार मिळणारे मोदी पहिले भारतीय पंतप्रधान, तर एकूण तिसरे भारतीय व्यक्ती आहेत. आतापर्यंत दोन भारतीय व्यक्तींना त्या ठिकाणी हा ग्रँड क्रॉस ऑफ द लीजन ऑफ ऑनर नावाचा फ्रान्सचा सर्वोच्च सन्मान मिळालेला आहे, परंतु असा पुरस्कार मिळालेले ते पहिले भारतीय पंतप्रधान आहेत. लक्षात ठेवा, पहिल्यांदाच भारताच्या पंतप्रधानांना हा पुरस्कार मिळालेला आहे. भूपेंदर सिंग हे जे काही पटियालाचे महाराजा होते, त्यांना हा पुरस्कार ह्याच्या अगोदर मिळालेला आहे. आणि जगजित सिंग हे जे आहेत कपूरथळाचे महाराजा, त्यांना मिळालेला आहे. हा पुरस्कार स्वातंत्र्याच्या पूर्वी त्यांना त्या ठिकाणी मिळालेला आहे. सो कपूरथळाचे आणि पटियालाचे जे काही महाराजा आहेत, त्यांना याच्यापूर्वी हा पुरस्कार मिळालेला होता, परंतु नॉर्मल व्यक्ती त्या ठिकाणी होते. आणि हे पहिले भारतीय पंतप्रधान आहेत मोदी, ज्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. आतापर्यंत नरेंद्र मोदींना एकूण 14 देशांनी सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन सन्मानित केलेला आहे. ह्या 14 देशांची यादी मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगणार आहे. फ्रान्सने देण्याच्या पूर्वी 13 देशांनी त्या ठिकाणी दिले होते. याचा अर्थ आतापर्यंत टोटल 14 देशांनी इन्क्लुडिंग फ्रान्स नरेंद्र मोदींना पुरस्कार देऊन सन्मानित केलेला आहे. नागरी पुरस्कार म्हणजे सिव्हिलियन अवॉर्ड्स. जसा भारताचा भारतरत्न सिव्हिलियन अवॉर्ड आहे, पद्मश्री आहे, पद्मभूषण आहे, तसा सिव्हिलियन अवॉर्ड त्या ठिकाणी आहे. यापूर्वी हा सन्मान मिळालेले इतर मान्यवर, ओके, कोणकोणत्या लोकांना आतापर्यंत हा पुरस्कार मिळालेला आहे? परकीय नागरिकांना. ते आहेत नेल्सन मंडेला, दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आहेत. चार्ल्स तिसरे, जे सध्याला ब्रिटनचे राज्य आहेत, पण जेव्हा ते प्रिन्स ऑफ वेल्स म्हणून होते तेव्हा त्यांना हा पुरस्कार मिळाला होता. जर्मनीच्या माजी चान्सलर अंजेला मर्केल आणि बिट्रोस घाली, हे संयुक्त राष्ट्रसंघाचे माजी महासचिव आहेत, त्यांना हा पुरस्कार मिळालेला होता. हे आपल्यासाठी एवढं महत्त्वाचं नाही, परंतु जर आयोगानं विचारलंच स्टेटमेंटमध्ये तर तुम्हाला माहीत पाहिजे, कारण हा जो रेफरन्स आहे तो वर्तमानपत्रांमध्ये आहे, न्यूजपेपरमध्ये हे आलेलं होतं. त्यामुळे प्रश्न विचारताना तुम्हाला हे विचारलं जाऊ शकतं, म्हणून हे परीक्षेला जाता जाता तुम्हाला बघायचं आहे. आता नॉट नेसेसरी पाठ केल्याची गरज नाही. जेव्हा तुम्ही परीक्षेच्या जाण्याच्या पूर्वी रिवाइज करत असता तेव्हा एकदा बघून घ्यायचं की आतापर्यंत हा सन्मान कुठल्या कुठल्या लोकांना मिळालेला आहे. ओके, येस, आलं लक्षात सगळ्यांना? हे काही फोटोग्राफ्स आहेत ज्याच्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना सन्मानित करताना दिसत आहेत आणि मोदींनी त्यांना एक काहीतरी कलाकुसर असलेली गोष्ट पण त्या ठिकाणी दिलेली आहे. ओके, येस. आता बघा, फार महत्त्वाची गोष्ट आहे. मी तुम्हाला सांगितलं तसं की आतापर्यंत देशाच्या पंतप्रधानांना त्या ठिकाणी 14 देशांनी सन्मानित त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि ह्या 14 देशांचे नावं आणि त्यांनी कुठल्या पुरस्काराने मोदींना सन्मानित करणे, ही मोठी यादी त्या ठिकाणी दिलेली आहे. परंतु लक्षात ठेवा, हे तुम्हाला परीक्षेला जाता जाता करायचं आहे. नॉट नेसेसरी आत्ता लक्षात राहीलच. फक्त सगळ्यात महत्त्वाची, प्रत्येक वेळेला जेव्हा रिव्हिजन कराल तेव्हा या कॉलमवरती तुम्हाला रिव्हिजन करायची आहे. ओके, सौदी अरेबिया, अफगाणिस्तान, पॅलेस्टाईन, UAE, रशिया, मालदीव, बहारीन, अमेरिका, भूतान, पापुआ न्यू गिनी,
फिजी, पलाऊ आणि इजिप्त या आत्तापर्यंत 13 देशांनी प्लस फ्रान्स 14वा असे टोटल 14 देशांनी सन्मानित केलेलं आहे. जर तुम्ही 23 मध्ये बघायला गेला तर 23 मध्ये 5 देशांनी नरेंद्र मोदींना सन्मानित केलंय इन्क्लुडिंग फ्रान्स. ओके, पापुआ न्यू गिनी असेल, फिजी असेल, पलाऊ असेल आणि इजिप्त असेल. ऑर्डर ऑफ द नाईल हा पाठीमागच्याच महिन्यामध्ये त्या ठिकाणी म्हणजे जून महिन्यामध्येच हा पुरस्कार देऊन सन्मानित केलेलं होतं. ओके, सो 2023 मधले जास्तीत जास्त रिवाईज करा. जेव्हा तुम्हाला रिव्हिजन करण्याची वेळ येईल तेव्हा हे रिवाईज त्या ठिकाणी करा की 2023 मध्ये मोदींना कुठल्या कुठल्या देशांनी पुरस्कार देऊन सन्मानित केलेलं आहे. ओके, येस, आलं लक्षात सगळ्यांना. सो जून महिन्यामध्ये इजिप्तनं ऑर्डर ऑफ द नाईल दिला. जुलैमध्ये फ्रान्सनं ग्रँड क्रॉस ऑफ द लिजन ऑफ ऑनर दिलेला त्या ठिकाणी आहे. ओके, येस. नंतर आहे ब्रिटनच्या पंतप्रधानांकडून पॉइंट्स ऑफ लाईट नावाचा एक पुरस्कार त्या ठिकाणी दिला जातो आणि हा पुरस्कार भारताच्या एका माजी शीख सैनिकाला त्या ठिकाणी दिलेला आहे. त्यांचं नाव आहे राजिंदर सिंग धट्ट आणि वय वर्ष आहे 101. जर तुम्ही बघितलं पर्सनॅलिटी लक्षात येईल या व्यक्तीचं वय आपण कुठल्याच अँगलनी 101 वर्ष आहे असं म्हणू शकत नाही. साधारणपणे मी तुम्हाला सांगितलं म्हणून तुम्हाला एक लक्षात आलं असेल की अंदाज आला असेल की बाबा ह्यांचं 101 वर्ष वय आहे. परंतु नॉर्मल केसेसमध्ये आपण प्रथम दर्शनी हेच म्हणू शकतो की या माणसाचं वय साधारण 80-85 वर्ष असेल. परंतु हा माणूस 101 वर्षाचा आहे. नॉर्मली 101 वर्षामध्ये माणसाला उभा राहता येत नाही. हा माणूस अतिशय पुरस्कार घेण्यासाठी त्या ठिकाणी आलेला दिसतोय. ओके, सो राजिंदर सिंग धट्ट जे आहेत त्यांना पॉइंट्स ऑफ लाईट नावाचा पुरस्कार मिळाला आहे. ऋषी सुनक जे आहेत ब्रिटनचे पंतप्रधान त्यांनी हा पुरस्कार दिलेला आहे. हे ऋषी सुनक आपल्या देशाचे जावई देखील आहेत बघा. ओके, नारायण मूर्ती आणि सुधा मूर्ती यांची जी काही मुलगी आहे अक्षता यांच्यासोबत ह्यांचा विवाह त्या ठिकाणी झालेला आहे. आपल्या भारतातल्या लोकांना ह्याचं फार कौतुक असतं की आमच्या देशाचा व्यक्ती दुसऱ्या देशाचा पंतप्रधान आहे जो भारतीय वंशाचा त्या ठिकाणी आहे. सो जेव्हा हे पंतप्रधान झाले होते ब्रिटनचे तेव्हा भारतातल्या लोकांना फार कौतुक होतं की भारतातला व्यक्ती नाही पण भारताचा जावई तरी ब्रिटनचा पंतप्रधान झाला. ओके, सो ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी पॉइंट्स ऑफ लाईट पुरस्कार देऊन त्या ठिकाणी सन्मानित केलेला आहे. ब्रिटिशांनी जेव्हा भारतामध्ये राज्य होतं दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये ब्रिटिशांच्या बाजूनं बरेच भारतीय सैनिक त्या ठिकाणी लढलेले होते. सो ब्रिटिश भारतीय युद्धातील दिग्गजांना एकत्र आणण्यासाठी त्यांची सेवा आणि कार्य जे ब्रिटिशांच्या बाजूने जे काही भारतीय सैनिक लढले होते त्यांना एकत्र आणलं आणि त्यांची यासाठीची जी सेवा आणि कार्य आहे ते लक्षात घेऊन यांना पॉइंट्स ऑफ लाईट पुरस्कार त्या ठिकाणी दिलेला आहे. ब्रिटिशांच्या वतीनं दुसऱ्या महायुद्धामध्ये सहभागी झालेले ते शेवटचे जिवंत शीख सैनिक आहेत. म्हणजे तेव्हा ब्रिटिशांच्या बाजूने युद्धात सहभागी झालेले परंतु आजपर्यंत जिवंत असलेले हे एकमेव शीख सैनिक त्या ठिकाणी आहेत. ओके, बाकीच्या गोष्टी लक्षात ठेवताना गरज नाही जास्त, परंतु प्रामुख्यानं तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे की पॉइंट्स ऑफ लाईट पुरस्कार कुणाला मिळालेला आहे. त्यांचं नाव आहे राजिंदर सिंग धट्ट. ओके, त्यामुळं पूर्ण नाव लक्षात ठेवण्यापेक्षा तुम्ही राजिंदर सिंग लक्षात ठेवलं तरी काहीही हरकत नाहीये. ते सध्याला ब्रिटनमध्येच स्थायिक त्या ठिकाणी आहे. ओके, येस. नंतर आहे UK इंडिया ग्लोबल इंडियन आयकॉन ऑफ द इयर पुरस्कार. एक प्रायव्हेट संस्था आहे, त्या प्रायव्हेट संस्थेकडून UK इंडिया ग्लोबल इंडियन आयकॉन ऑफ द इयर नावाचा पुरस्कार त्या ठिकाणी जाहीर झालेला आहे. बेसिकली हा जो पुरस्काराचा रेफरन्स आहे तो वर्तमानपत्रांमध्ये आहे. महाराष्ट्र टाइम्स आणि लोकसत्ता दोन्ही वर्तमानपत्रांमध्ये या पुरस्काराबद्दल आलं होतं. आणि हा जो काही ग्लोबल इंडियन आयकॉन ऑफ द इयर पुरस्कार जो आहे तो अतिशय महत्त्वाचा पुरस्कार मेरी कोम यांना मिळालेला आहे. मेरी कोम ह्या ऑलिम्पिक पदक विजेती भारतीय महिला बॉक्सिंगपटू आहे ज्या सध्याला त्या ठिकाणी मणिपूर राज्यांमधून बिलॉंग करतात. मणिपूरमध्ये सध्याला जो काही हिंसाचार सुरू आहे त्या हिंसाचाराबद्दल त्यांनी प्रतिक्रिया पण त्या ठिकाणी दिलेली होती. सो सध्याला मणिपूर स्टेटमधून राज्यसभेवर देखील सदस्यत्व त्यांना त्या ठिकाणी आहे. सो मेरी कोम यांना UK इंडिया ग्लोबल इंडियन आयकॉन ऑफ द इयर पुरस्कार मिळालेला आहे. याच पुरस्कारामध्ये लाईफ टाईम अचिव्हमेंट जीवन गौरव पुरस्कार जो आहे तो शेखर कपूर यांना मिळालेला आहे. हे एक चित्रपट क्षेत्रातील त्यांचं जे काही उत्कृष्ट योगदान आहे त्याच्यासाठी हा पुरस्कार मिळालेला आहे. लंडनमध्ये भारताचा जो काही राजदूत असतो त्याला हाय कमिशनर म्हटलं जातं, उच्चायुक्त असतो. ओके, हे उच्चायुक्त आहेत विक्रम दोरायस्वामी. हा एक IFS दर्जाचा अधिकारी असतो, इंडियन फॉरेन सर्व्हिसमधला अधिकारी असतो. आणि हा जो काही उच्चायुक्त आहे त्या उच्चायुक्तांच्या हस्ते या लोकांना सन्मानित करण्यात आलेला आहे. इथं दिसतंय बघा तुम्हाला मेरी कोम त्या ठिकाणी दिसत आहेत. ओके, आम्ही फोटोग्राफ्स पण तसेच टाकलेले असतात जेणेकरून तुम्हाला दीर्घकाळासाठी लक्षात राहतील. बॉक्सिंग चॅम्पियन मेरी कोम नेम्ड ग्लोबल इंडियन आयकॉन ॲट UK इंडिया अवॉर्ड्स. ओके, UK इंडिया अवॉर्ड्समध्ये
हा त्यांना आयकॉन ऑफ द इयर पुरस्कार मिळालेला आहे आणि याच पुरस्कारामध्ये जीवन गौरव पुरस्कार शेखर कपूर यांना मिळालेला आहे. इंडिया ग्लोबल फोरम नावाची एक प्रायव्हेट संस्था आहे, त्यांच्याकडून हा पुरस्कार दिला जातो. ओके, येस. नंतर एक फार महत्त्वाचा पुरस्कार त्या ठिकाणी आहे, त्याचं नाव आहे एलिफंट फॅमिली एन्व्हायरमेंट पुरस्कार. जे काही हत्ती आहेत त्या हत्तींचं संवर्धन करण्यासाठी वेगवेगळे कामं करणारे, वेगवेगळ्या क्षेत्रातून योगदान देणारे जे लोक आहेत त्यांना हा पुरस्कार त्या ठिकाणी दिला जातो. आणि हा पुरस्कार यावर्षीच्या ऑस्कर पुरस्कार विजेत्या एका दिग्दर्शिकेला मिळालेला आहे, जी आपल्या भारतातली आहे. हिचं नाव तुम्ही ऑलरेडी बघितलं असेल, ते आहेत कार्तिकी गोन्झाल्विस. ओके, लक्षात ठेवा, कार्तिकी गोन्झाल्विस यांना यावर्षीचा एलिफंट फॅमिली एन्व्हायरमेंट पुरस्कार त्या ठिकाणी मिळालेला आहे. जर तुम्ही त्यांच्या पुरस्काराची ट्रॉफी जर बघितली तर त्या ठिकाणी हत्तीचं स्टॅच्यू तुम्हाला त्या ठिकाणी दिसतोय. बेसिकली हत्तींचं संवर्धन करण्यासाठी योगदान देणाऱ्या लोकांना हा पुरस्कार दिला जातो. सो एलिफंट फॅमिली एन्व्हायरमेंट पुरस्कार कार्तिकी गोन्झाल्विस यांना मिळालेला आहे. द एलिफंट विस्पर्स नावाचा जो काही लघु माहितीपट आहे, ज्या लघु माहितीपटाला त्या ठिकाणी ऑस्कर पुरस्कार मिळाला होता यावर्षीचा, त्या पुरस्काराच्या दिग्दर्शिका आहेत, म्हणजे डिरेक्टर आहेत, आणि इतर 70 आदिवासी कलाकार जे आहेत त्यांना हा पुरस्कार त्या ठिकाणी मिळालेला आहे. ब्रिटनचे राजे चार्ल्स तिसरे आणि त्यांच्या पत्नी राणी कॅमिला यांच्या हस्ते हा पुरस्कार दिलेला आहे. सो ब्रिटनच्या राजा आणि राणींच्या हस्ते या कार्तिकी गोन्झाल्विस तुम्हाला त्या ठिकाणी पुरस्कार स्वीकारताना दिसत आहेत. सो नॉर्मल कुठल्या तरी व्यक्तींना हा पुरस्कार दिलेला नाहीये, तर ब्रिटनच्या राजा आणि राणीकडून हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आलेला आहे. त्यामुळे हा पुरस्कार अतिशय महत्त्वाचा त्या ठिकाणी ठरतो. सिंगल लाईनलाच प्रश्न विचारण्याची शक्यता जास्त आहे की एलिफंट फॅमिली एन्व्हायरमेंट पुरस्कार त्या ठिकाणी कुणाला मिळालेला आहे. बऱ्याच वेळेला तुम्ही जे काही पुस्तकं वाचत असतं त्याच्यामध्ये याचं मराठी ट्रान्सलेशन केलं असेल बघा, हत्ती कुटुंब पर्यावरण पुरस्कार, पण मी तसं ट्रान्सलेशन न करता ॲज इट इज इंग्लिशमध्येच हा पुरस्कार ठेवलेला आहे. ओके, येस. आता बघा, हा जो काही द एलिफंट विस्पर्स नावाचा जो काही लघु माहितीपट आहे, शॉर्ट डॉक्युमेंटरी आहे, ज्या पिक्चरच्या दिग्दर्शनासाठी ओव्हरऑल त्यांना कार्तिकी गोन्झाल्विस यांना हा पुरस्कार मिळाला आहे. म्हणून बघूयात आपण की हा द एलिफंट विस्पर्स काय प्रकार आहे. प्राणी जे असतात त्या प्राण्यांसोबत आपलं जे काही कनेक्शन आहे ते फार स्ट्रॉंग त्या ठिकाणी होत असतं. हत्ती तर त्यातल्या त्यात फार बुद्धिवान प्राणी त्या ठिकाणी समजला जातो, त्याला गोष्टी बऱ्याच वेळेला कळतात. ओके, त्यामुळं कुठलाही प्राणी घ्या, त्या प्राण्याचं माणसांसोबतचं नातं जे आहे त्या नात्यावर भाष्य करणारा हा एक सुंदर शॉर्ट डॉक्युमेंटरी आहे. नेटफ्लिक्सवर हा द एलिफंट विस्पर्स नावाचा शॉर्ट डॉक्युमेंटरी रिलीज झालेला आहे. मी स्वतःहून हा जो काही एलिफंट विस्पर्स आहे तो पाहिलेला आहे आणि माझी पण तुम्हाला सर्वांना विनंती आहे की आवर्जून द एलिफंट विस्पर्स पहा. ऑस्कर मिळाला याचा अर्थ काहीतरी दर्जेदारपणा त्याच्यामध्ये असू शकतो. सो फार सुंदर डॉक्युमेंटरी बनवलेली आहे. रादर तुम्हाला कुठं पण पाहायला मिळू शकते, नॉट नेसेसरी तुम्हाला नेटफ्लिक्सचं सबस्क्रिप्शन पाहिजेच. ओके, त्यामुळे कुठेही तुम्हाला बघायला मिळेल, परंतु आवर्जून बघा. शॉर्ट डॉक्युमेंटरी त्या ठिकाणी आहे की एक हत्तीचं पिल्लू आणि त्या हत्तीच्या पिल्लांचा सांभाळ करणारं जे काही कपल आहे त्यांच्यामध्ये किती चांगले संबंध तयार झालेले असतात. एक इमोशनल शॉर्ट डॉक्युमेंटरी त्या ठिकाणी आहे. सो आवर्जून त्या ठिकाणी बघा. सो ही जी काही द एलिफंट विस्पर्स नावाची जी काही शॉर्ट डॉक्युमेंटरी आहे त्याला ऑस्कर मिळालेला आहे आणि हा एक भारतीय माहितीपट आहे, म्हणजे शॉर्ट डॉक्युमेंटरी आहे. ओके, कुठल्या कॅटेगरीमध्ये हा पुरस्कार मिळाला तर सर्वोत्कृष्ट लघु माहितीपट, बेस्ट शॉर्ट डॉक्युमेंटरी या कॅटेगरीमध्ये द एलिफंट विस्पर्सला यावर्षीचा ऑस्कर पुरस्कार त्या ठिकाणी मिळालेला आहे. या श्रेणीमध्ये म्हणजे सर्वोत्तम लघु माहितीपटाच्या कॅटेगरीमध्ये पुरस्कार जिंकणारा हा पहिला भारतीय माहितीपट आहे. दिग्दर्शका आपण बघितलंच, कार्तिकी गोन्झाल्विस. गुणित मोंगा जे आहेत त्यांनी हा चित्रपट प्रोड्यूस केला आहे. प्रोड्यूस केला म्हणजे काय, पैसे त्या ठिकाणी या ह्याच्यासाठी दिलेले आहेत. लघुपटाचा विषय काय आहे तर तामिळनाडूमध्ये मुदुमलाई नावाचं एक नॅशनल पार्क आहे. त्या नॅशनल पार्कमध्ये एक कपल राहतंय, त्यांचं नाव आहे बौमन आणि बेल्ली. या बौमन आणि बेल्ली जे काही जोडपं आहे त्यांचं रघु नावाचा एक हत्तीचं पिल्लू आहे आणि अम्मू नावाची एक हत्तीचं पिल्लू आहे. या हत्तींच्या अनाथ पिलांसोबतचं जे काही नातं आहे ते नातं या चित्रपटामध्ये किंवा डॉक्युमेंटरीमध्ये दाखवण्यात आलेलं आहे आणि अतिशय सुंदर नातं त्या ठिकाणी दाखवलेलं आहे. हा रघु जो आहे, हा रघु हत्तीचं पिल्लू जे आहे ते एका ठिकाणी शॉक सर्किट होतं आणि ह्या शॉक सर्किटमध्ये ह्याचे जे काही आई वडील आहे त्यांचा मृत्यू त्या ठिकाणी होतो आणि ह्यांना रेस्क्यू केलं जातं आणि जी काही व्यवस्थापन आहे त्या व्यवस्थापकडून रघुची जबाबदारी ह्या बोमन आणि बेल्लीकडे दिली जाते आणि हे बोमन आणि बेल्ली ह्या रघुचा आणि अमू नावाच्या हत्तीचा सांभाळ त्या ठिकाणी करत असतात आणि कशा प्रकारे ह्यांच्यामध्ये नातं तयार झालेलं आहे आणि हे एक सुंदर भाष्य करणारा हा द एलिफंट विस्पर्स नावाचा शॉर्ट
शॉर्ट डॉक्युमेंटरी त्या ठिकाणी आहे. ओके, येस. सो नेहमीप्रमाणे आपण क्विक रिव्हिजन करणार आहोत. पहिल्यांदाच व्हिडिओ बघणाऱ्यांना माझी फार कळकळीची आणि नम्र विनंती आहे की कुणीही लेक्चर झाल्या लगेच व्हिडिओमधून बाहेर येऊ नका. सगळा व्हिडिओ परत एकदा आपण क्विक रिवाईज करणार आहोत. तुमच्यासाठीच हे इनिशिएटिव्ह आहे. जर तुम्ही रिव्हिजन केली नाही तर आत्तापर्यंत एवढा मोठा व्हिडिओ बघून काहीही फायदा होणार नाही. आपल्याला थोडक्यात हे सगळं जे आत्तापर्यंत झालेलं आहे ते एकदा क्विक रिवाईज करावं लागेल. फ्रान्सनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ग्रँड क्रॉस ऑफ द लिजन ऑफ ऑनर नावाचा त्यांचा सर्वोच्च सन्मान देऊन सन्मानित केले. आत्तापर्यंत एकमेव हे भारतीय पंतप्रधान आहेत त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे. तर तिसरे टोटल भारतीय आहेत ज्यांना हा पुरस्कार मिळाला. काही इतर मान्यवर आहेत ज्यांना हा पुरस्कार ऑलरेडी मिळालेला त्या ठिकाणी आहे. आत्तापर्यंत टोटल 14 देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन सन्मानित केले. 2023 मध्येच त्यातले 5 आहेत. पापुआ न्यू गिनी असेल, फिजी असेल, पलाऊ असेल, इजिप्त असेल आणि आता फ्रान्स आहे. सो आत्तापर्यंत 14 देशांनी त्यांना सन्मानित केलेलं आहे. नंतर आहेत राजिंदर सिंग भट्ट ज्यांना पॉइंट्स ऑफ लाईट पुरस्कार देऊन ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी सन्मानित त्या ठिकाणी केलेले आहेत. दुसऱ्या महायुद्धामध्ये ब्रिटनच्या बाजूनं सामील झालेले ते शेवटचे जिवंत शीख सैनिक त्या ठिकाणी आहेत. नंतर UK इंडिया जो काही अवॉर्ड्स आहे त्याच्यामध्ये ग्लोबल इंडियन आयकॉन ऑफ द इयर पुरस्कार मेरी कोमला आहे. तर जीवन गौरव पुरस्कार जो आहे तो शेखर कपूर यांना मिळालेला आहे. इंडिया ग्लोबल फोरम संस्थेकडून याचं आयोजन त्या ठिकाणी केलं जातं. एलिफंट फॅमिली एन्व्हायरमेंट नावाचा पुरस्कार जो आहे तो कार्तिकी गंजालविस यांना मिळालेला आहे. आणि एलिफंट विस्पर्स नावाचा जो काही लघु माहितीपट आहे त्याच्या दिग्दर्शिका त्या ठिकाणी आहेत. चार्ल्स तिसरे आणि राणी कॅमिला यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. एलिफंट विस्पर्स हा एक शॉर्ट डॉक्युमेंटरी आहे ज्याला यावर्षीचा ऑस्कर पुरस्कार त्या ठिकाणी मिळालेला आहे. कार्तिकी गोंजाल्विस यांनी डिरेक्शन केलेलं आहे. गुणित मोंगा यांनी प्रोडक्शन केलेलं आहे. मुदुमलाई नावाचं जे काही नॅशनल पार्क आहे तिथं रघु आणि अमू या हत्तींच्या पिलांसोबत बोमन आणि बेल्ली या जोडप्याचं जे काही नातं आहे त्या नात्यावर भाष्य करणारा हा शॉर्ट डॉक्युमेंटरी त्या ठिकाणी आहे. ओके, येस. सो आजच्यासाठी आपण इथंच थांबतोय मित्रांनो. परत भेटूयात नवीन चालू घडामोडी आणि नवीन संकल्पनासहित. तोपर्यंत धन्यवाद.